नमस्कार, मी दत्तराज श्रीराम घुगे, राहणार मेळसी, वाशिम जिल्ह्यामधला आहे. माझे स्वतःचे अनुभव सांगतो. माझ्या मुलांना म्हणजे 1.5-2 वर्ष एवढा निमोनियानं त्रासलेला होता तो, की म्हणजे 2 महिन्याला 3 महिन्याला त्याला अकोल्याला मी नेहमीसाठी भरती करायचो. एक वेळ तर अशी आली होती की माझ्या मुलाच्या पाठीतलं पाणी काढलं, त्यावेळेस तो मुलगा असा पाय धरण्याच्या पण मनस्थितीत नव्हता. म्हणजे इतकी बेकार कंडिशन होती. त्यानंतर त्या पाय धरत नव्हता. त्याच्यानंतर डबल एक निमोनिया झाला. पण त्यावेळेस आम्ही दवाखान्यात नेण्याच्या मनस्थितीत नव्हतो. त्यावेळेस माझ्या एका मित्रानं सांगितलं की ठाकरे साहेब आहेत, तर त्या ठाकरे साहेबाकडे तुम्ही दाखवून द्या. आयुर्वेदात म्हणजे एकदम चांगले तज्ज्ञ आहेत, त्यांच्याकडे दाखवून द्या. त्यावेळेस मी म्हणजे नाईलाजानं मुलांना घेऊन डॉक्टर साहेबाकडे आलो, शेवटचा पर्याय म्हणून. पण त्यावेळेस म्हणजे डॉक्टर साहेबांना माझ्या मुलाला छातीला लेप लावण्यासाठी, काही चाटण्यासाठी औषधी दिली होती. ते दुसऱ्या दिवशी एवढा फरक पडला की म्हणजे तो मुलगा एवढा टणटण झाला की आज 2012 पासून 2024 पर्यंत त्याला कुठल्याही प्रकारची सर्दी किंवा असं म्हणजे दवाखान्यात भरती करण्यासारखं 2012 ते 24 पर्यंत मला आजपर्यंत तरी ती वेळ आली नाही. आणि सुरुवातीच्या 2 वर्षात आम्ही 8-8 दिवसाला 15 दिवसाला म्हणजे एवढं परेशान होतो की म्हणजे आमचे मुलगा जगते का नाही या कंडिशनमध्ये आम्ही सोडून देण्याच्या मनस्थितीत. म्हणजे आम्ही बसस्टँडला आलो, त्यावेळेस आम्हाला अकोल्याला जायचं का इकडे जायचं, त्यावेळेस आम्ही पर्याय इकडे आयुर्वेदाचा निवडला. आणि खरोखर तो आमच्या मुलासाठी तरी खूप चांगला राहिला. आणि त्याच्याबद्दल खरोखर डॉक्टर साहेबाचे, ठाकरे साहेबाचे मी म्हणजे एक नेहमीसाठी ऋणीच राहणार. आणि प्रत्येकाला माझी विनंती आहे की त्यांना आयुर्वेदाचे कमीत म्हणजे असे माझ्या मुलांसारखे जर मुलं कोणी असतील तर त्यांना आयुर्वेदाचा उपचार एक वेळ तरी घ्यावा, की त्याचे स्वतःचे त्यांचे पण अनुभव माझ्यासारखेच राहतील असं मला तरी वाटतं. बरोबर. नमस्कार.